नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूळ संख्या शिकणार आहोत। तर मूळ संख्या ह्या बऱ्याच असतात, पण आपण आज 1 ते 100 मधल्या मूळ संख्या शिकणार आहोत। कारण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांना यावर प्रश्न येतात। अगदी 3री पासून 7वी पर्यंत किंवा त्यापुढेही तुम्हाला 1 ते 100 मधील मूळ संख्यांवर बरेच प्रश्न विचारले जातात। तर आपण याविषयी आज समजून घेऊया। 1 ते 100 मधल्या मूळ संख्या कशा काढायच्या ते पाहणार आहोत। त्याचबरोबर त्याच्यावरचे प्रश्न कसे येतात, आपण स्वतः प्रश्न इथं तयार करणार आहोत। म्हणजे कसे प्रश्न येऊ शकतात हे तुम्हीच तयार करू शकता। कारण की काय होतं, मूळ संख्या पाठ केल्यानंतर तुम्हाला मूळ संख्या सगळ्या पाठ असतात, पण प्रश्न आल्यानंतर आपल्याला काय होतं, गोंधळ होतो। कोणती मूळ संख्या आहे, कोणती त्यांनी विचारलेली आहे हे लगेच लक्षात येत नाही। मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, त्यावर प्रश्न कसे तयार होतात हेही पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला आपण समजून घेऊया मूळ संख्या म्हणजे काय। ज्या संख्येला फक्त 1 व ती संख्या असे दोनच विभाजक असतात तिला आपण मूळ संख्या म्हणतो। अशी संख्या जिला फक्त 1 आणि ती संख्या असे दोनच विभाजक असतात, ही व्याख्या तुम्हाला माहीत असेल। पण या व्याख्येचा नेमका अर्थ काय आहे, तर बघा, अशी संख्या घ्यायची आहे। उदाहरणार्थ आपण समजा मी एक संख्या घेतली, 15 घेतली संख्या मी। 15चे विभाजक लिहायचे। विभाजक म्हणजे काय की 15ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो। सुरुवातीला 1 ही संख्या घ्यायची आहे, कारण 1 ने तर काय सगळ्या संख्यांना भाग जातो 1 ने, म्हणून 1 लिहिलं। 1 नंतरची संख्या कोणती आहे, 2। 2 ने 15ला भाग जाईल का, नाही, कारण 15 ही विषम संख्या आहे। विषम संख्येला 2 ने भाग जात नाही। त्याच्या पुढची बघा 3 आहे। 3 ने 15ला भाग जातो का, पहा, जातो। 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत। 4च्या पाड्यामध्ये आहेत का, नाही। तर पुढची संख्या कोणती असेल, 5 असेल। 5 ने 15ला भाग जातो। त्याच्या पुढे बघा 6च्या पाड्यात, 7च्या पाड्यात, 8, 9, 10, 11, 12 हे मोठे झाले पाडे, याच्यामध्ये 15 ही संख्या येणार नाही। म्हणजे शेवटचा विभाजक काय असेल, 15, तीच संख्या। आता आपण दुसरी संख्या घेऊया, आपण घेऊया 7। 7ला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे 1 ने तर सगळ्या संख्यांना भाग जातो, म्हणून 1 लिहिलं। 1 नंतरची पहा 7 ही काय आहे, विषम संख्या आहे, त्याला 2 ने भाग जाणार नाही। 3 ने, 4 ने असं पाहत आपण पाडे थोडेसे आठवले तर कळतं की 7ला फक्त 7 नेच भाग जातो। आता इथं काय झालंय बघा, 1 आणि 7 हीच संख्या, हे दोनच त्याचे विभाजक आलेत। इथं मात्र जास्त आले होते, म्हणून ही मूळ संख्या नाही, आणि ही मात्र काय आहे, मूळ संख्या आहे। आता आपण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते पाहूयात। सुरुवातीला पहा कोणती संख्या आहे, इथं 1 ही संख्या आहे। तर 1 या संख्येचे जर आपण विभाजक काढले, मी इथं लिहिते बघा, 1 चे किती येतील विभाजक, 1ला 1 नेच भाग जातो। म्हणजे काय आहे, 1ला फक्त एकच विभाजक आहे। आपल्याला मूळ संख्या असेल तर किती असतात विभाजक, 2 असतात। मग याला 2 विभाजक नाहीत, म्हणजे ही काय आहे, मूळ संख्या नाही। तसंच 2 पेक्षा जास्त विभाजक असतील तर कोणती होते ती संख्या, संयुक्त संख्या होते। पहा, तर 1ला 2 पेक्षा जास्त तर नाहीच आहे, 2 नाहीत म्हणजे 2 पेक्षा जास्त पण नाहीत। म्हणजेच काय आहे, 1 ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही आहे। म्हणून आपण काय करणार आहोत, 1ला अशी चौकट करणार आहोत। आता त्याच्या पुढची 2ला किती विभाजक येतील पहा, 1 तर आहे सुरुवातीचा आणि 2 असे 2च विभाजक येतात। त्यामुळे 2 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे। त्यानंतर 3 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे। का सांगा, कारण 3ला सुद्धा 1 आणि 3 अशा 2च संख्यांनी भाग जातो। 4 ही आहे का मूळ संख्या, 4चे विभाजक कोणकोणते आहेत पहा, 4ला कितीने भाग जातो, 2 ने जातो। म्हणजे काय, 4ला 1 ने तर जातो आणि 2 ने पण जातो आणि 4 ने जातो। म्हणजे किती विभाजक आले, 3 आले। त्यामुळे 4 ही मूळ संख्या नाही आहे। मग त्याला आपण असं कट करूया।
त्यानंतर 5 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे, कारण 5 ला काय होतं, फक्त 5नेच, 1ने आणि 5ने भाग जातो. 6 ही आहे का मूळ संख्या? 6 ला कितीने भाग जातो? 6ने तर जातोच, 1ने जातो, आणखी कितीने जातो बघा, 2ने आणि 3ने, 2×3=6 होतं. त्यामुळे 6 ही मूळ संख्या नाही. 7 ही मूळ संख्या आहे, आपण आत्ताच पाहिलेलं. 8 ला पहा, 8चे विभाजक कोणते आहेत? 8 ला 2ने भाग जातो, आणखी 4ने पण भाग जातो, 8ने जातो, म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक झाले, म्हणजे ही मूळ संख्या नाही. 9 ला पहा कोणते विभाजक मिळतील आपल्याला 9चे? 9 ला 3ने भाग जातो, 3ने, 1ने आणि 9ने, म्हणजे 3 विभाजक झाले, 1, 9 आणि आणखी एक मिळाला 3, तर 3 विभाजक असतील तर ही मूळ संख्या नाही. 10 ला, 10 ही सुद्धा मूळ संख्या होणार नाही, कारण 10 ला 2, 5, 10, 1 असे विभाजक येतात. तर सुरुवातीला 1 ते 10 मधल्या या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता काय करायच्या, पुढच्या संख्या, प्रत्येक संख्या शोधत बसायची नाही, प्रत्येक संख्येला भाग देत बसायचं नाही. काय करायचंय, 2ने ज्या संख्यांना भाग जातो, 2ने कुणाकुणाला भाग जातो? सर्व समसंख्यांना. तर त्या सगळ्या समसंख्या काय करायच्या आहेत आपण, अशा त्याच्यावर रेषा मारायच्या, म्हणजे त्या मूळ संख्या नाहीत, त्या संयुक्त येणार आहेत. तर आपण 2च्या पटीतल्या संख्यांना कट करूया. इथं पहिल्यांदा या सुरुवातीच्या सगळ्या जातील, ज्यांच्या एकक स्थानी 2 आहे. नंतर 2ने आणखी कोणत्या संख्यांना भाग जाईल? एकक स्थानी 4 असेल तर, म्हणजे या सुद्धा जातील. पहा, या सगळ्या गेल्या, संयुक्त आहेत ह्या. आणखी एकक स्थानी 6 असणाऱ्या, याला आपण असं कट करून घेऊया, ह्या मूळ संख्या नाहीत. आणखी 6 नंतर एकक स्थानी 8 असेल तर, त्यानंतर एकक स्थानी 0 असेल तरी सुद्धा ती काय असते, समसंख्या असते, त्यामुळं 2ने त्यांना भाग जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या मूळ संख्या नाहीत. 2 नंतर कोणती आहे? 3 आहे. मग आता 3ने भाग जाणाऱ्या संख्यांना काय करायचं? कट करायचं, कारण त्यांना 3ने भाग जातो, म्हणजे काय झालं, त्या मूळ संख्या नाहीत, संयुक्त झाल्या त्या. 3चा पाडा म्हणा, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, हे 12 तरी गेलेले आहे. 3 चौक 12, 3 5 15. ठीक आहे. किंवा तुम्ही असं करू शकताय, 3ची कसोटी तुम्हाला माहित आहे का? 3ची कसोटी काय आहे की संख्यांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या सर्व संख्यांना काय होतो? 3ने भाग जातो. किंवा आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की 3ने 12ला जातो, इथे 15ला जातो, मग आता 15च्या पटीतल्या पण तुम्ही काय करू शकता? कट करू शकता. त्या सुद्धा काय असणार आहेत? 15ने त्यांना भाग जाणार, म्हणजे त्या संयुक्त असणार आहेत. 15, त्यानंतर कोणती येईल संख्या? 30 गेलेली आहे, 35, ठीक आहे, 45 सुद्धा आहे 15च्या पाड्यात. 30 नंतर कोणती येते? 15 एके 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60 गेलेलीच आहे, 15 पाची 75, 15 सख्ख 90, इथपर्यंतच्या गेल्या. 3 नंतर काय आहे? 4 आहे. 4 ही काय आहे? मूळ संख्या नाही, संयुक्त आहे. आता 5च्या पटीतल्या संख्यांना पण 5ने भाग जाणार, त्यामुळे त्या सुद्धा संयुक्त असतील. मग 5च्या पटीत कोणत्या आहेत बघा? एकक स्थानी 0 आणि 5, शून्याच्या तर सगळ्या गेलेल्याच आहेत. आता 5 एकक स्थानी असलेल्या आपण कट करूया. तर या सगळ्या संख्या संयुक्त आहेत. आणखी कोणतं सोपं आहे आपल्याला? आणखी कोणत्या पाड्यातील संख्या बघा सोप्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता? 7च्या पाड्यातील पहा गेलेत का? 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, त्यानंतर 35 गेलेला आहे, 7 सकम 42, 7 सत्ती 49 आणि 7 8 56 गेलेलीच आहे. ज्या संख्या 1 ते 10 या संख्यांच्या पाढ्यामध्ये येतात त्या सगळ्या कट करून टाकायच्या आहेत. तर आपण इतक्या, आता इथं बघा, इथं 13 राहिलेली आहे, 17 राहिलेली आहे आणि 19, तर ही या काय आहेत? मूळ संख्याच आहेत. इथं कोणती राहिली पहा? 23,
27. आता 27ला पाहूया, 27ला कोणत्या संख्येने भाग जातो? तुम्हाला माहित आहे 27 हे 3च्या पाड्यामध्ये आहेत, त्यामुळे 27 सुद्धा संयुक्त असेल, मूळ नसणार आहे ती. आणखी कोणती राहिली इथं? 29. 29ला कोणत्या संख्येने भाग जातो पहा? 1 ने आणि 29 ने जातो, त्यामुळं या सुद्धा काय आहेत? ही सुद्धा काय आहे? मूळ संख्याच आहे. आता 29 नंतर पुढच्या लाईनमध्ये जाऊया आपण. 31 ही मूळ संख्या आहे. 33ला 3 आहे पहा, 3 ने भाग जाईल याला, त्यामुळे ही मूळ संख्या नाही. 37 या 1 ते 10च्या कुठल्याही पाड्यात येत नाही, किंवा 11 ते 20च्या पण पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे ती काय आहे? मूळ संख्या आहे. त्यानंतर राहते 39. आता 39 कुठल्या पाड्यात आहे? 13च्या आहे. 13 त्रिक 39, त्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही. 13 त्रिक 39, 13 चौक 52, त्यानंतर 65, 13 78 आणि 13 सत्ते 91. तर 91 सुद्धा 13च्या पाड्यात येते, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. आता आणखी पाहूयात आपण. 21 ते 30 मधल्या मिळाल्या आपल्याला. 31, त्यानंतर इथं पहा 37, 41 मूळ संख्या आहे, 43 आहे, 47 आहे, 51 ही आहे का पहा? 51 कुठल्या पाड्यामध्ये येतात? तर 17च्या पाड्यामध्ये येतात. 17च्या. तर 17चा पाडा चेक करूया आपण. 17 एके 17, 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 बचे 85 गेलेच आहे. 17 सख्ख घेतलं तर ते 100च्या पुढे जातं. त्यानंतर आता बघा 51 नंतर 53 उरली, इथं 57 उरलेली आहे आणि इथं 59. तर या मूळ संख्या आहेत. पुढच्या लाईनमध्ये 61 ही मूळ संख्या आहे. 63 पहा 6 आणि 3 आहे, त्यामुळे याला 3 ने भाग जाईल, त्यामुळे ती आपण कट करूया. 67 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 69 पहा, 69 मध्ये 6 आणि 9 आहे. 9 आणि 6 किती होतात? 15. तर 15ला 3 ने भाग जातो, त्यामुळे 69 ही मूळ संख्या नाही. त्याच्या पुढं 71ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, दुसऱ्या फक्त 1 ने आणि 71 ने जातो. 73 पण मूळ संख्या आहे. 77 आता इथे 7 दिसते, कुठल्या पाड्यात आहे? 7 ने भाग जाईल, 11च्या पण पाड्यात येते ही, त्यामुळे ही संख्या मूळ नाही, संयुक्त आहे. 79 ही मूळ संख्या आहे. 81 तुम्हाला माहित असेल 9च्या पाड्यामध्ये येते, 9 9 81, त्यामुळे ही मूळ संख्या नाही. 82 गेलेला आहे. 83 मूळ संख्या आहे आणि 89 सुद्धा आहे. आता पुढच्या लाईनमध्ये पहा कोणती उरले? 93 उरलेली आहे. 93ला कितीने भाग जाईल? 9 आणि 3 या संख्या आहेत, 3च्या पाड्यात 3 न भाग जाऊ शकतो या संख्येला, त्यामुळे 93 ही मूळ संख्या नाही. राहिली कोणती? 97 ही आहे मूळ संख्या आणि 99 ही सुद्धा मूळ संख्या नाही, कारण 99 हे 11च्या पाड्यामध्ये येतात. आता आपण पाहूया कोणकोणत्या मूळ संख्या मिळाल्या. इथं या झालेल्या आहेत. त्यानंतर आहे 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, त्यानंतर 53 आहे. आता इथे 57 एक राहिलेली होती आपली. 57 हे पहा 19च्या पाड्यामध्ये येतात. 19 त्रिक 57, किंवा तुम्ही बेरीज करून पाहिली 7 आणि 5 12 येते. 12ला 3 ने भाग जातो, त्यामुळं ही मूळ संख्या नाही. पुढची आहे 59. त्यानंतर 61 आहे, 67 आहे मूळ संख्या. त्याच्या पुढची आहे 71, 73 आणि 79. त्यानंतर आहे 83, नंतर 89 आहे. 87 राहिलेली आहे, पण ही मूळ संख्या नाही, कारण 7 आणि 8 किती होतं? 15 होतं. 15ला 3 ने भाग जातो, त्यामुळे ही मूळ संख्या नाही. त्यानंतर पहा कोणत्या इथं 97 आहे. तर अशा किती मूळ संख्या झाल्या आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. तर एकूण 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत. आता इथे आपण मूळ संख्या लिहूयात. 1 ते 10. 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. तुम्ही पाहू शकता इथं गोल केलेल्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 मधल्या लिहूया. 11 ते 20 मधल्या 11, 13, 17 आणि 19. त्यानंतर 21 ते 30 मध्ये लिहूया आपण. 21 ते 30 मध्ये कोणत्या आहेत बघा? 2 आहेत. 23 आणि 29. त्यानंतर 31 ते 40 मध्ये लिहूया. त्यामध्ये कोणत्या येणार? 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये किती आहेत पहा? मूळ संख्या किती आहेत असाही प्रश्न येतो. 41 ते 50 मध्ये 1, 2 आणि 3. 41, 43 आणि 47. त्यानंतर 51 ते 60 यामध्ये किती आहेत पहा? 1 आणि 2 म्हणजेच कोणत्या? 53 आणि 59. त्यानंतर 61 ते 70 यामध्ये किती आहेत? 61 आणि 67. पुढचा गट आहे 71 ते 10 संख्यांचे हे गट आहेत. 71 ते 80 मध्ये किती आहेत संख्या? 71, 73 आणि 79. 71, 73 आणि 79. त्यानंतर 81 ते 90. 81 ते 90 मध्ये इथं आहेत पहा 83 आणि 89. अशा 2 संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये किती आहेत? फक्त एकच मूळ संख्या आहे. तर अशा संख्या तुम्हाला काढता आल्या पाहिजेत आणि मग त्या लक्षात ठेवायच्या आहेत. अशा सराव करायच्या आहेत. याच्यावर आता प्रश्न कसे तयार होतात पाहूया आपण. बघा आता आम्ही म्हटलं सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2 आहे. सर्वात लहान आहे मूळ संख्या 2. किंवा सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती असा पण प्रश्न असतो. सम संख्या एकच आहे. बघा इथं मूळ संख्या त्यात तुम्ही पाहिलं तर या सगळ्यांमध्ये 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे. 2च्या पुढे गेलो की सगळ्या संख्या ज्या मूळ संख्या आहेत त्या विषमच येतात. त्यामुळे 2 ही सर्वात लहान आहे, सर्वात लहान एक अंकी आहे किंवा सर्वात लहान सम मूळ संख्या आहे. असे 3 प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात. त्यानंतर त्याच्या पुढची 3 आहे पण ही तर सम होती, ही काय आहे आता? विषम. म्हणजे पहिली विषम संख्या कोणती मिळाली आपल्याला? 3 मिळाली. सर्वात लहान विषम मूळ संख्या असं विचारलं तर काय म्हणाल? 3. लहान आहे, विषम आहे. आणखी काय? एक अंकी सुद्धा विषम हीच आहे. एक अंकी असावी आणि ती विषम असावी अशी मूळ संख्या 3 हीच आहे. एक अंकी सर्वात मोठी कोणती आहे? 7 आहे. एक अंकी सर्वात मोठी, एक अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 7 आहे. 2 अंकी सर्वात लहान कोणती आहे? 2 अंकी सर्वात लहान 11 आहे. 11 याच्या आधी सगळे एक अंकी आहेत. 11 ही काय आहे? 2 अंकी सर्वात लहान. 2 अंकी सर्वात मोठी म्हटली तर कोणती आहे? 97 आहे. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न बनवता येतात. आणखी काय सांगू शकतो आपण पहा की असंही विचारू शकतात की 1 हा अंक असणाऱ्या एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या किती मूळ संख्या आहेत? 1 म्हणजे इथे येणार ना एकक स्थानी 1. किती आहेत पहा? 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5 संख्यांच्या एकक स्थानी 1 आहे असं तुम्ही सांगू शकता. 2 हा येईल का एकक स्थानी? नाही, कारण 2 आलं तर काय होईल? समसंख्या होईल आणि समसंख्येला तर 2 ने भाग जातो त्यामुळे ती मूळ राहणार नाही. आणखी तुम्ही प्रश्न तयार करू शकताय. 1 ते 10 मधील मूळ संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 10 मधील आपण इथं लिहिलेले आहेत यांची बेरीज तुम्ही करू शकता. त्यानंतर 11 ते 20 ची बेरीज किती आहे हे सुद्धा विचारू शकतात. 1 ते 10 मध्ये किती आहेत मूळ संख्या? तर 4 आहेत. 11 ते 20 मध्ये किती आहेत? त्या सुद्धा
4 आहेत. 21 ते 30 मध्ये किती आहेत? आणखी पहा, आता इथं या 25 लिहिलेल्या आहेत संख्या, याच्यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न तयार करता येतात. काय प्रश्न असतील पहा, की आपण हे तर पाहिलंच 1 ते 10 मध्ये किती आहेत, या प्रकारे तुम्हाला विचारू शकतात. 91 ते 100 मध्ये तर ही एकच आहे, हा सुद्धा एक प्रश्न असतो. त्यानंतर सगळ्यात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या म्हटली तर 2च घ्यायचे, विषम असेल तर 3 घ्यायची. यांची बेरीज किती, असं सुद्धा तुम्हाला प्रश्न तयार करून दिलेला असतो. तर अशा वेगवेगळे प्रश्न यावर कसे तयार होतील, किंवा ह्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय संबंध आहे. तर आता तुम्ही इथं पाहिलं 71 आणि 73 या जर 2 संख्या आपण घेतल्या तर यांच्यामध्ये काय आहे, 2चा फरक आहे, म्हणून या काय आहेत, जोडमूळ संख्या देखील आहेत. जोडमूळ म्हणजे काय, की मूळ संख्या असाव्यात आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक असावा. जसं की बघा 73 वजा 71 केल्यानंतर 2 उत्तर येणार आहे. आणखी कुठं आहे का पहा, अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. ही आहे 41 आणि 43, ही सुद्धा काय आहे, जोडमूळ संख्यांची जोडी आहे. इथं आहे 11 आणि 13, ही सुद्धा जोडमूळ संख्यांची आहे जोडी. आणखी कोणती आहे पहा, 3 आणि 5 किंवा 5 आणि 7, ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडीच आहे. समजलं का? तर घरात अशा प्रकारे 1 ते 100 संख्या लिहा, त्यातल्या मूळ संख्या वेगळ्या काढा, नंतर त्या अशा लिहा, आणि अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कोणताही त्यावरचा प्रश्न विचारल्यानंतर चुकणार नाही, तुम्हाला अचूक त्याचं उत्तर काढता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. धन्यवाद.